रोजी काळाराम मंदिर सत्याग्रह भूमी समिती आयोजित जो कार्यक्रम ठेवला आहे सांस्कृतिक कार्यक्रम, त्या कार्यक्रमाला सर्व समाजातली मोठ्या संख्येने उपस्थित राहाव्या ही विनंती करतो। भूमिपुत्र सत्याग्रह स्मारक समिती नाशिक जिल्ह्याची बैठक आत्ताच पार पडली आणि 2 मार्च 2026 रोजी गोदाघाट गौरी पटांगण येथे होणाऱ्या अभिवादन सभा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी नाशिकचे प्रसिद्ध उद्योजक सामाजिक कार्यकर्ते नारायण शेठ गायकवाड यांची सर्वांनी एकमताने या ठिकाणी निवड केली आहे। त्याचप्रमाणे समितीच्या कार्याध्यक्षपदी या कार्यक्रमात पहिल्यापासून हिरारीने भाग घेणारे आमचे आदेश पगारे यांची निवड झालेली आहे। स्वागताध्यक्षपदी दामोदर अण्णा पगारे यांची निवड आम्ही केली। तर मुख्य निमंत्रक म्हणून समाजभूषण कैलास तेलोरे आणि बिपिन कटारे यांची निवड आम्ही या ठिकाणी केली। मी नाशिक जिल्ह्यातील तमाम फुले आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या, संविधान मानणाऱ्या व लोकशाही मानणाऱ्या सर्व जनतेला आवाहन करतोय की आपण 2 मार्च 26 रोजी सायंकाळी 6 वाजता गोदाघाट गौरी पटांगण येथे उपस्थित राहू। या अभिवादन सभेला व सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढावी आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे प्रख्यात गायक साजन बेंद्रे आणि विशाल चव्हाण, ज्याला साजन विशाल जोडी असं म्हणतात, यांचा भीमगीतांचा प्रबोधनकर कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी ठेवला आहे। याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो। धन्यवाद।